मध्यफेकीचा कॉल जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। तर दोन फलंदाज ईश्वरी 11 संघाचे मैदानावरती येताना दिसत आहेत। स्ट्राइक वरती आहे अजय आणि नॉन स्ट्राइक वरती राजेश। यावेळेला कार्पेटला घसपुन चेंडू अडवण्याचा प्रयत्न, इथे एक धाव मिळेल। चांगलं एफर्ट आहे, चांगली फिल्डिंग आहे। एका धावेने वैयक्तिक आणि सांघिक खातं सुरू झालंय। मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, डीप कव्हर कडे चेंडू चाललाय। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील, तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेने धावफलक जाईल 3च्या घरात। फलंदाज आपण पाहतो अजय आणि राजेश। राजेश पुढील चेंडू खेळून काढेल। मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, ताकदीचा वापर, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय सीमा रेषा वरून षटकार। नऊ धावा धावफलकावरती, धावा येणं फार गरजेचं आहे। मागच्या मॅच मध्ये पाहिलं तर आपण अगदीच 49 धावांचं टार्गेट असताना देखील इथे सामना गमवावा लागला होता। नेक्स्ट बॉल, राउंड विकेट। मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये चेंडू ठेवण्यात आला, चेंडू समजला नाहीये, डॉट बॉल। 9 धावा धावफलकावरती स्तब्ध। एकापेक्षा एक सरस टीम्स आपण पाहतोय ज्या एकमेकांच्या विरोधात खेळतायत। मोठा फटका, अतिशय जबरदस्त, बाहुबली, ब्रँडेड, बिग 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 हिट। पंधरा धावा धावफलकावरती गोलंदाज आहे प्रकाश, ज्यानं आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत। शेवटचा चेंडू क्लीन बोल्ट, त्रिपला चित आणि पंचांचा इशारा, नो बॉल। पंचांचा इशारा पहा, इथे कटाक्ष ठेवून आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवले जात आहेत, अप्रतिम। इथे नो बॉल कॉल। तर आता इथे धावा आहेत ऑलरेडी 15 धावा। म्हणजे या चेंडूवरती नो दिल्यानंतर पॅनल्टी दिली जाईल 2 धावांची आणि नो बॉलची 1 धाव, म्हणजे एकूण 3 धावा प्लस होतील, म्हणजे 18 धावा धावफलकावरती। नो प्लस पॅनल्टी अशा 2, म्हणजे एकूण 3 धावा प्लस होतील, 18 धावा। आणि इथे नवीन गोलंदाज पाचारण केला जाईल शेवटचा चेंडू फेकण्यासाठी। तर इथे गोलंदाज नवीन पाचारण केला जाईल शेवटचा चेंडू फेकण्यासाठी, कारण थ्रो गोलंदाज बाद केला जातोय या सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये। प्रकाश, मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, उत्तुंग भरारी घेतली आहे, हा एक आणखी दमदार षटकार। या षटकारानं धावसंख्येचा पाठलाग जर आपण पाहिला ना, तर हा एक नो बॉल, वन्स अगेन थ्रो। या वेळेला एका मागोमाग एक, म्हणजे या धावा मिळतील
9 म्हणजे थ्रो गोलंदाज बाद केला जातो आणि त्याला सह्याद्री प्रीमियर लीगला 2 धावांची पॅनल्टी दिली जाते आणि इथे त्या निर्णयाला खेळाडूंच्या वतीनं मान्य केलं जातं. मला असं वाटतंय की माझ्या करिअरमध्ये ही सर्वात सुंदर शिस्तबद्ध क्रिकेटची परिभाषा या सह्याद्री प्रीमियर लीगच्या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. या चेंडूवरती 9 धावा आल्यात. अतिशय जबरदस्त. यावेळेला हा चेंडू पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी इतकं प्रयत्न करावं लागलं, ज्या प्रयत्नांना आपण पाहिलं पहिल्या षटकाच्या अखेरीस. आणि इथे एकूण धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा, 28 लॉस ऑफ द 0 विकेट. आणि मगाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रमेश सूर्यवंशी. चला या मॅन ऑफ द मॅचचा मान स्वीकारण्यासाठी श्रीकांत सूर्यवंशी. श्रीकांत अभे. पहिला चेंडू समजला नाहीये. चेंडूवरती बॅट फिरवण्याचा प्रयत्न होता पण तितकाच टायमिंग साधता आलं नाहीये. टायमिंग चुकलं होतं पण तिथे प्रयत्नही सुंदर झाले. झेलभूमीला दान केलाय. 1 धाव मिळाली. एका धावेने धावफलक. 29 धावा. खोलवर गतीचा चेंडू आहे. ऑन साईडला गेलाय. क्षेत्ररक्षक येईल लॉंग ऑन वरून. आणि इथे आपल्याला 1 धाव पाहायला मिळते. या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 30च्या घरात. 30 धावा धावफलकावरती. समोर फलंदाज आहे आणि हा आणखी एक दमदार षटकार. षटकारांचा बोलबाला या इनिंग मध्ये फार पाहायला मिळतोय. या षटकारानं धावसंख्येचा पाठलाग, धावसंख्येचा उच्चांक वाढेल. 36 धावा धावफलकावरती. राजेश शिंदे साहेबांच्या वतीनं रमेश सूर्यवंशी या खेळाडूला संघ मालकाच्या वतीनं रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी. पहा किती प्रेम वर्तवलं जाते खेळाडूंवर. यावेळेला हलक्या हातात पुश केलाय. डीप कव्हरकडे चेंडू गेलाय. एक्स्ट्रा कव्हर म्हणून खेळाडू आलाय. चेंडू उचलणार, फेकणार. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धावेने धावफलक वेगवान गतीनं पुढे गेलाय. 38 धावा धावफलकावरती. ऑन साइडला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल. तोपर्यंत 1 धाव. 5 चेंडूचा विचार केला तर गोलंदाज आहे अभि, ज्यानं आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. हा सरळ रेषेत चेंडू. क्षेत्ररक्षक नाहीये. ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला जातोय. चौकार. 43 धावा धावफलकावरती. तर नक्कीच आयोजकांच्या वतीनं परेश म्हात्रे, विलास गोवारी यांना, अनिकेत चिपळेकर यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. परेश म्हात्रे, विलास गोवारी, अनिकेत चिपळेकर या अतिथींना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. आतापर्यंत 2 षटक समाप्त झाले. 3रा षटक प्रगती पथावर आणि एकूण धावा झाल्या 43. माफक असं आव्हान करण्यासाठी तयारी दाखवली आणि तशी सुरुवात ही केली होती.
टॅपिंग क्रिकेट यावेळेला जास्त वेळ चेंडू हवेत आहे. शतरक्षक आहे डीप मिड विकेटला, चूक करणार नाहीये. हा विकेट बऱ्याच कालावधीनंतर पहिल्या जोडीला फोडण्यात यश मिळालंय. फलंदाज राजेश जाईल मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानावरती, नवीन फलंदाज अविनाश. या गोलंदाजानं आल्या आल्या या धावसंख्येला जखडून ठेवण्याचं काम केलंय. चांगला चेंडू आहे, अडवण्यात यश आलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत एकच धाव. पा दोघांचंही एफर्ट चांगलं होतं. फिल्डिंगमध्ये ज्या वेळेला आपण उतरता नो बॉल. येस, या इनिंगमध्ये इतके नो बॉल म्हणजे तिसरा नो बॉल दिला आहे. या सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये जो कोणी फेकेल ना त्याला मात्र दंडित केलं जाईल पंचांच्या वतीनं. आणि या थ्रो गोलंदाजाला आणखीन 2 धावा प्लस मिळतील, म्हणजे एकूण 3 धावा. म्हणजे 9 धावा थ्रो गोलंदाजाच्या या इनिंग मध्ये मिळत आहेत. बरोबर आपण जर पाहिलं एक धावून घेतलेली धाव, एक नो बॉल आणि 2 पॅनल्टीच्या धावा म्हणजे 4 धावा आणि 47 धावा. 47 धावा धावफलकावरती. आतापर्यंत आपण पाहिलं तर 9 धावा नुसत्या थ्रो गोलंदाजांच्याच या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्याच्यावरती फायदा उचललेल्या धावा. अप्रतिम क्रिकेटमध्ये. चला वेळ जातोय. विनंती आहे आपण आपला ताफा विस्कळीत करायचा आहे आणि फिल्डिंग सजवायची आहे. तर कमिटीने संपर्क साधायचा आहे. चला SPL कमिटी, आपण पंचांसोबत आणि खेळाडूंसोबत बातचीत करायची आहे अशी मांग आलेली आहे मैदानातून. चला काय असेल लवकर आपण मॅच चालू करायची आहे.
पाटील बंटी भाऊ भोईर बोलत अनाउन्स करा सागर भाऊ धन्यवाद. चला हॅलो हॅलो सानवी आपला हे कोण आहे? एकच तुमचा खेळाडू थांबवा. तुमचा पण एकच. बाकीचे सर्व खेळाडू आहे ना डगआउट मधनं बाहेर जायचे सगळे. टोटल खेळाडू बाहेर जायचं आहे. आणि एक अनाउन्समेंट इकडे ऐकून घ्या. अंपायर डिसिजन हे अंतिम आहे आणि इथून पुढे कोणालाही इथे नो साठी चेकिंगला घेतलं जाणार नाहीये. अंपायर डिसिजन सगळ्यांना त्या ठिकाणी फायनल होईल. रिव्ह्यू कोणताही नो बॉल दिल्यानंतर नाही आहे याची दक्षता घ्यायची आहे संघ मालक आणि कॅप्टन. चला SPL सह्याद्री कमिटी SCA सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरतीच थांबा आणि इथे मॅच चालू करायचे. धावा आहेत धावफलकावरती 47 आणि या षटकाची समाप्ती. माफ करा संपलीवर निलेश जायगडे हा पुढचा चेंडू. या वेळेला चेंडू अगदीच कॅच घेण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या धावेला प्रयत्न नाहीये. इथे आपल्याला एक धाव आणि एका धावेने धावा 48 धावा सिद्ध 48 धावा धावफलकावरती. फलंदाज आहे फलंदाजी मार्कवर अविनाश. या वेळेला चांगला फटका आहे कव्हरच्या दिशेने मात्र थर्डमॅनला कन्वर्ट झालाय. ताकदीचा थ्रो पाहायला मिळतोय आणि इथे डायरेक्ट हिट. पंचांनी बोट उंच रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल फलंदाजाला आणि इथे आता सुरुवात केली जाईल. अशा प्रकारच्या थ्रो तुमच्या असणं फार गरजेचं आहे. ते थ्रो थोडा कमी हाईटचा होता पण स्टंप टू स्टंप होता त्यामुळे इथे रनआउटची विकेट मिळाली. हो तर बंटी डिजिटल प्रोप्रायटर बंटी भोईर यांचं आगमन त्यांचं हार्दिक स्वागत. यावेळेला प्रयत्न होता पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच क्षेत्ररक्षकाकडे चेंडू मात्र इथे एकाच धावावरती थांबावं लागेल. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्या अगोदर चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. चौकार. या चौकारानं धावा धावफलकावरती आहेत 54.
शेवटचा यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्याच्या डोक्यावरून जाणार, तोच त्यांनी फिल्डिंगचा एफर्ट दाखवलाय. अप्रतिम विकास होते त्या ठिकाणी. मात्र इथे 2 धावा नक्कीच वाचवल्यात. एकूण धावा झाल्यात धावफलकावरती 56. षटकाची समाप्ती झाली. शेवटचा षटक आहे आणि या शेवटच्या षटकांमध्ये किती धावांची मजल मारली जाते ते पाहण्यासाठी अगदी काही सेकंदात आपण मैदानावरती जाऊया. तत्पूर्वी आपण आराखडा घेऊया. आतापर्यंत पहिल्या षटकात धावा खर्च झाल्या 28, दुसऱ्या षटकामध्ये 15, तिसऱ्या षटकामध्ये 13 आणि चालू षटक हे 4थं आहे. या 4थ्या षटकामध्ये स्लॉगर म्हणजे तुफान हाणामारी केली जाईल फलंदाजाच्या माध्यमातून. फलंदाज स्ट्राईकवरती आपण पाहतोय शंकर आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अजय. भेटल सगळा भेटल, थांबा भेटल सगळा भेटल. ग्रामपंचायत मध्ये आत्ताच तुमचा अर्ज दिलाय. भेटेल सगळं भेटेल. अरे बाबू आपण चालला इकडे रे तू. सगळं भेटेल, अर्ज केलाय मित्रांनो, घाबरू नका. तर शेवटचा षटक प्रगतीपथावर. इथे पहिला चेंडू हलक्या हाताने सडकवण्याचा प्रयत्न होता पण चेंडू पॅडला आदळलाय, समजला नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. या 5 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल कारण धावा झाल्या धावफलकावरती 56. टॅपिंग क्रिकेट यावेळेला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 1 धाव. लेग बायची रन येईल. या लेग बायच्या रनने एकूण धावा धावफलकावरती 57. पहा या षटकामध्ये असं वाटत होतं की मोठे फटके येतील पण 2 चेंडूंवरती अगदी या फलंदाजांना जखडून ठेवलंय गोलंदाज अजयनं. तिसरा चेंडू लॉंग लेगच्या दिशेने चेंडू ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1च धाव मिळेल. जसा चेंडू हातामध्ये येतोय ना तसा अगदीच फटका तशीच थ्रो केली जातोय. हे फार गरजेचं आहे. आपण पाहू शकाल इथे या षटकातील पुढचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस क्षेत्ररक्षक आहे. टप्प्यात चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत दुसऱ्या धावेला प्रयत्न नाहीये. डायरेक्ट थ्रो, स्टंप टू स्टंप थ्रो करण्याचं धाडस यावेळेस दाखवलं. आतापर्यंत 4 चेंडू समाप्त झाल्यात. 59 धावा धावफलकावरती. अगदीच या मॅच मध्ये ही आजच्या दिवसातील 4थी मॅच. फुलटॉस चेंडू ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल की काय तर नक्कीच चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. चौकार. या चौकारानं 63 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू अजय याचा ताकदीचा मारा करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक स्वतः चेंडू खाली येतोय आणि विकेट प्राप्त करतोय. शेवटच्या चेंडूवरती विकेट आली आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर इनिंगची समाप्ती झाली आहे. या इनिंगच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती 63 धावा आणि 64 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय. ते म्हणजेच ईश्वरी 11 या संघानं बाबा 11 संघासमोर कशा प्रकारे या 64 धावा बनवतील, कशा प्रकारे त्यांना थांबवतील हे पाहण्यासाठी आपण नक्कीच सेकंड इनिंग मध्ये जाऊया. तत्पूर्वी मंचावरती आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करूया आणि पाणी घेऊन जायचं मैदानावरती. या स्वागतानंतर आजच्या दिवसातील दुसरे समालोचक ज्यांचा मधुर आवाज आपल्याला ऐकायला मिळेल आणि त्यांच्या टॅलेंटमधून सगळ्या रसिक वर्गांना क्रिकेटचं मादक सौंदर्य समजावून सांगितलं जाईल असे आकाश शेळके सर टीचर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी श्रुती 11 आणि मराठा वॉरियर्स या 2 संघांच्या कर्णधारांनी यायचं आहे. श्रुती 11 आणि मराठा वॉरियर्स.
श्रुती 11 आणि मराठा वॉरियर्स. चला ऐकूया आजच्या दिवसातील दुसरे समालोचक ज्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत, आकाश शेळके सर यांना. हॅलो चेक. चला टॉससाठी आपण मराठा वॉरियर्स या संघाच्या संघनायकाला इन्व्हाइट करत आहोत की आपण लवकरात लवकर टॉससाठी संपर्क करायचा आहे. शेवटचा अंतिम पुकार आहे तुमच्यासाठी. येस ओके. हां दोन्ही कॅप्टन्स आलेत. दोन्ही संघनायकाचं आपण स्वागत करूया आणि टॉससाठी आपण बोलतोय सतीश सर. आणि मी विनंती करेन की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सह्याद्री कला क्रीडा व सोशल फाउंडेशन पाटण तालुका अंतर्गत सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या सामन्याचा नाणेफेकीचा कौल इथे केला जात आहे. सह्याद्री प्रीमियर लीग ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला नुकताच आपण टॉस पाहिला. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे आमचे अध्यक्ष आदरणीय सतीशजी सपकाळ सर यांच्या माध्यमातून या सामन्याचा टॉस केलेला आहे. सिक्का आपण पाहिला उडवला गेला आणि तो जाऊन पडलाय मराठी वॉरियर्सच्या पक्षामध्ये. त्यांनी फिल्डिंगचा स्वीकार केलाय आणि फलंदाजीचं आमंत्रण असेल समोरील श्रुती 11 या संघाला. एकूण धावा फलकावरती आपण फर्स्ट हाफमध्ये पाहिल्या होत्या त्या म्हणजेच 63 आणि 64 धावांचं टार्गेट आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. कसा होणार आहे खेळ याकडे आपण वळत आहोत. मॅचच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर तेवढाच रोमांस आणि तेवढाच चांगल्या खरं तर पद्धतीचे सामने आजच्या या दिवसातील आपण हा पाहतोय जो खरं तर चौथा सामना आहे. सुंदर अशी स्पर्धा सर्वांच्या भेटीला. चला लवकर स्पीडअप करायचे, भरपूर सामने आहेत, स्पीडअप करायची विनंती आहे. 12 सामन्यांचा शेड्यूल आहे त्यामुळं थोडंसं सहकार्य करत आपण मॅचकडे आपण बोलत आहोत. अंपायर सिग्नल गेम इज ऑन. फर्स्ट बॉल ओ द विकेट ना गोलंदाज तयार. हा ट्रॅकरचा बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर बॉलला चांगलं इलिगेशन आणि अगदी आपण पाहिलं की फलंदाज मात्र पूर्णपणे शाबूत राहिलाय. गुडलाईन स्पॉटवरती आपटी बार बॉल. स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र अंमलात आणला जातोय. माय कॉन्सन्ट्रेट अबाव बॉल अँड गुडलाईन. आणि गुडलाईनचा बॉल अगदी फलंदाज मात्र स्तब्ध उभा आहे. अजून एक चांगला चेंडू, तितका चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका, गॅप मधून चेंडूला फटकारलाय आणि बॉल जातोय सीमा रेषा बाहेर. येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. सुंदर क्रिकेट आणि सुंदर क्वालिटी आप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज ओ हो क्या बात आहे.
स्वाईप केलाय, ग्लान्स केलेला स्ट्रोक, जबरदस्त फटका. अगदी आपण पाहतोय की या वेळेला मात्र स्लॉट मध्ये चेंडू मिळाल्यानंतर अभिच्या माध्यमातून हा ठोकलेला शानदार सिक्सर. सुंदर फटकेबाजी, मनाला सुन्न करणारी फटकेबाजी म्हणावी लागेल, कारण ज्या पद्धतीनं स्ट्रोक एक्झिक्यूट केला आहे बॅट्समननं, अगदी आपण पाहू शकतो की हा जो फटका आहे तो मात्र आपल्याला नक्कीच सिक्सर पाहायला मिळाला. 6 रन्स आल्यात. 6 रन्सनं धावसंख्या फलक पुढे जाईल. टीमच्या टोटलमध्ये एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, त्या म्हणजेच टोटल 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेत. रनचेज मोठे आहे आणि मग त्याच हेतूनं त्याच उद्देशानं मैदानाच्या आतमध्ये त्यांना माहिती आहे की सुरुवातीपासून आपण जर हाणामारी केली तर मग आपल्याला काहीतरी मग लढण्यासाठी जी ताकद आहे ती ताकद तिथे प्राप्त होणार आहे आणि त्याच उद्देशानं आता मैदानामध्ये आहेत. अगदी मैदान गजबजलंय. स्वर्गीय गेनू नारायण मात्र स्टँड आपण पाहतोय. आता मात्र पूर्णपणे फलंदाजी करण्याच्या संघाच्या आपण यावेळेला गिरफ्तमध्ये पाहतो. दुसऱ्या बाजूला स्वर्गीय अनिरुद्ध हिरुगोवारी स्टँडमध्ये आपण यावेळेला एक संघ पाहतोय. अनेक सारे स्टँड, मुख्य स्टँडमध्ये देखील एक संघ उपलब्ध आहे. फलंदाजाला थांबवेल कोण हा मोठा प्रश्न. हुक केलंय बॉलला मिड विकेटच्या डोक्यावरतून आकाश मार्गानं संचार करत बॉल सीमारेषा बाहेर येतोय. अजून एक संघर्षाचा शंखनाद फोडणारा हा एक दमदार षटकार. अभि जाधव वेगळ्याच लय मध्ये आणि त्याला सापळं रचलंय. अखेरकार त्याची विकेट मिळते. महत्वाचा खेळाडू होता. अगदी आपण पाहिलं नवक्रांती ट्रॉफी मध्ये या खेळाडूंना 15 मध्ये 49 दिल्या होत्या मागील खरं तर झालेल्या स्पर्धेमध्ये आणि त्या खेळाडूची विकेट किती इम्पॉर्टंट आहे याचं मोल माहिती होतं. त्याच गोष्टीनं त्याच हेतूनं आता मैदानाच्या आतमध्ये उतरलेले खेळाडू आणि अखेरकार मिड ऑफ मध्ये त्याची विकेट टिपण्यामध्ये गोलंदाजाला यश आलं. पडली विकेट पहिली हा धक्का आहे टीमला, माफ करा दुसरी हा धक्का आहे टीमला आणि त्यामध्ये आपण पाहतोय फलंदाज मात्र त्यांचा बाद होतोय. टीमला बसलेला धक्का आपण पाहिलाय. अगदी आपण जर पाहिलं तर सह्याद्री प्रीमियर लीग एक मोठं पर्व सर्वांच्या भेटीला सह्याद्री कला क्रीडा व सोशल फाउंडेशन पाटण तालुका अंतर्गत ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचं हे 4थं पर्व, 4थ्या संस्मरणामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. हॅलो पुढचा बॉल असेल खेळाडूचा. चांगला फटका, चांगला फटका आहे. दमदार स्ट्रोक, फिल्डिंग देखील तितकीच छान. 2 धावा घेत आहेत. 22च्या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. सुंदर गोलंदाजी. अभि जाधव बाद झाल्यानंतर मात्र धावांचा जो क्रम आहे तो डिक्रीजिंग ऑर्डरनं बनताना आपण बघितला. संघ थोडासा अडचणीमध्ये जरूर आहे. त्या अडचणीपासून बाहेर निघावं लागेल तरच तुमचा निभाव लागेल. मोठे फटके आणि मोठे फटके, आक्रमण आणि आक्रमण तुम्हाला इथे करावं लागेल तरच तुमचा निभाव लागेल. ओव्हर द विकेट ने हा पुढचा बॉल आहे. क्या बात है, क्या बात है. अंपायर फिंगर गोज ऑन अप अँड इट्स OUT आउट. 1 more विकेट फॉलिंग डाऊन. अजून एक दे धक्का टीमला बसतोय आणि तिसरा गडी तंबूच्या आश्रयाला. बाबा 11ला बसलेला हा धक्का आणि तुला आपण पाहतोय आता मात्र पूर्णपणे बॅकफुटवरती ईश्वरी 11 संघाच्या माध्यमातून त्यांना आणलं जात आहे. मोठी रनचेज आहे. त्यांना माहिती आहे प्रत्येकी डॉट बॉल प्रेशर क्रिएट करेल. त्यांना माहिती आहे की प्रत्येकी विकेट अजून जास्त प्रेशर देईल आणि त्याच उद्देशानं त्याच हेतूनं मैदानाच्या आतमध्ये उतरलेले हे संघाचे खेळाडू गोलंदाजीमध्ये सर्वांना इम्प्रेस करतायत आणि अगदी आपण पाहिलं तर आजच्या या मैदानावरचे ते सुपरस्टार ठरत चाललेत. ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल. पुन्हा एकदा इलिगेशन आहे बॉलमध्ये. बॉलला थोडंसं
कट करण्याची क्षमता ठेवणारा गोलंदाज. हातभर चेंडू वळवला जातोय, तिरप्या रेषेत चेंडूला वळण दिलं जात आहे आणि दरम्यानचा हा चेंडू आपण पाहिला की फलंदाज मात्र पूर्णपणे बॉलकडे बघतच राहतो. इतका सुंदर बॉल पाहायला मिळतोय. यावेळचा चेंडू टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा इलिगेशन. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम भूमिका खेळाची आपण इथे पाहतो. चेंडू आपण जर पाहिला तर या षटकामधून अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. टेनिस बॉलवरती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे या बॉलवरती आघात झाल्यानंतर हा बॉल आपण पाहतो की सहजासहजी बाहेर जातो, परंतु तसे आघात पाहायला मिळत नाहीत. पंच म्हणालेत इट्स अ वाईट बॉल कॉल. अतिरिक्त 1 धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरसावला जाईल. वाईट +1 अशा 2 धावा आपण पाहतोय या बॉलवरती. 2 धावेनं धावसंख्या फलक पुढे जाईल, परंतु मी म्हणेन सिंगलने एकेरी आणि दुहेरीनं काही फरक पडणार नाही फारसा. 24 झाले धावफलकावरती. फ्रंट फुटला येऊन खेळायचा निर्णय होता. ऑन साईडला फिल्डर आहेत. रन्स कंप्लीट करताना आपण त्यांना पाहू शकतो. एक क्विक सिंगल पुन्हा एकदा, त्यानंतर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न केला, तेही पूर्ण झालंय. धावा येत आहेत या बॉलवरती. 2 धावसंख्या पुढे. षटक क्रमांक 2 सुरू असताना शंकरवरती अटॅक करण्याची भूमिका मात्र कुठल्या खेळाडूला सक्षम ठरवता आली नाहीये. थोडासा बॅकफुटलाय बाबा 11. यावेळेला नाही सोडणार आहेत. फटका खेळायचा जरूर प्रयत्न झालाय. फिल्डर आहेत त्यांच्या डोक्यावरून लॉंग ऑनच्या दिशेनं हाही येतोय. अखेरकार शेवटच्या बॉलवरती या ओव्हर्समध्ये अटॅकिंग भूमिका दाखवणारा आणि पुन्हा एकदा 6 धावा देणारा षटकार. बारा बॉल मध्ये पाहिजेत 32 धावा. अजूनही मॅच मध्ये रोमांचकता आहे. 16ची सरासरी आलेल्या या बाद आहे, म्हणजे अर्धा पल्ला जो आहे तो कंप्लीट केला. 32 झाल्या, 32 पाहिजेत. 64चं टार्गेट आहे. इकॉनॉमिकल षटका आली होती. पहिलं षटक इकॉनॉमिकल आलं, असं वाटलं की धावा बनणार नाही. माफ करा, पहिल्या षटकामध्ये देखील महारच बसला होता. 20 आल्या होत्या. ह्या षटकामधून 12 आल्यात, म्हणजे इथे कमबॅकिंग भूमिका सादर झाली. परंतु आपण पाहतोय ज्या खरं तर रनरेटनं त्यांना अभ्यास करायचा होता, अर्थातच फलंदाजी करायची होती, त्या रनरेटनं आता आपण पाहतोय टीमला फलंदाजी करताना, ज्यामध्ये आपण बाबा 11 हा संघ पाहतोय. त्यांचे 3 धक्के सुरुवातीला बसले, असं वाटलं की संघ अडचणीमध्ये आहे. परंतु त्यानंतर मात्र 2 धक्के बसल्यानंतर आपण पाहिलं की मिडल ऑर्डर मधील जे खेळाडू आहेत त्यांनी मात्र चांगली भूमिका साकारली. बॅकफुटला जाऊन खेळलेत. फटका चांगला आहे, जबरदस्त स्ट्रोक. बॉल जातोय स्वर्गीय अनिरुद्ध हिरुगोवारी स्टँड मध्ये, सीमारेषा बाहेर. पंचांचा इशारा, इट्स अ बाउंड्री टाइम. येतोय अजून एक चौकार. सुपर क्वालिटी फटके आणि क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. अटॅकिंग भूमिका वन्स अगेन पुढच्या बॉलवरती आपण पाहतोय हल्ला कल्लोळ फलंदाजी इथे दाखवतायत खेळाडू टीमचे. सुपर क्वालिटी, सुपर फटकेबाजी. गरज होती आणि त्या खरं तर गरजेपोटी आता मात्र फलंदाजी करतोय. येणारे बॉल बाकी आहेत 11 आणि 11 बॉलमध्ये पाहिजे आहे त्या म्हणजेच 28 धावा. सामना अजूनही संपला नाहीये. लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि ती लढाई जारी आहे. ना थके पर ना हमने हिम्मत हारी है. जज्बा जीतने का तो लढाई जारी आहे. मैदानामध्ये नाट्यमय घडामोडी. ओह, नाट्यमय घडामोडी पा. मिळालं जातंय जीवदान. मेलेला कोंबडा जिवंत झालाय. आता गाजविल तको मैदान, हे प्रश्न होतं, परंतु त्या प्रश्नाला हातखंडा लावण्यासाठी रनआउटची विकेट गहाळ होती तिकडे. जर्सी नंबर 12 बाद होईल. 3रा धक्का टीम बाबा 11 ला. बाबा 11 आणि बाबा 11ची आपण फलंदाजी पाहतोय. इथे या बॉलवरती केलेला आघात खास करून टीमला धावा देऊन जाईल. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर टीम जाऊन पोहोचती ती म्हणजेच एकूण 38 धावा, 32 रन्स. या बॉलवरती आपण पाहिलं सिंगल आली, डबल आल्या, यस 2 आल्या आणि 2 नंतर 3रा धावेचा प्रयत्न होता. तिथे मात्र आपण पाहिलं की फलंदाजाला मात्र काहीच सावरता आलं नाहीये. अखेरकार ती धाव कंप्लीट झाली नाही आणि तिथे आपण पाहिलं की फलंदाज मात्र बाद झाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. राऊंड द विकेटने गोलंदाजी पाहायला मिळते. फुल टॉस बॉल होता. फुलर लेनचा चेंडू ऑन साईडच्या दिशेमध्ये भिडकावलाय.
प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळायचा प्रयत्न आपण तिकडे पाहिला, परंतु मी म्हणेन या बॉलवरती जर फुलटॉस बॉल मिड विकेटमध्ये जोरदार फटका झाला असता तर कदाचित मे बी तिथे सिक्सर देखील आला असता. यस, संपाय सिग्नल की डेड बॉल आहे. डेड बॉल इशारा, त्यामुळे या बॉलवरच्या ना धावा गृहीत धरल्या जातील ना हा बॉल गृहीत धरला जाईल. पुन्हा एकदा नव्यानं हा चेंडू टाकला जाईल. समोर फलंदाज खेळण्यासाठी तयार आहे. चांगला चेंडू, फटकाही चांगला, डिरेक्ट हिट काम बनून जाईल. बाल बचावलाय. दुसऱ्या धावेसाठी येण्याचा निर्णय, परंतु स्ट्रायकर एंड कडून नकार दिला जाईल, कारण त्यांना माहिती आहे इथून वाचून खेळणंही तेवढंच महत्वाचं. यदि यहाँ से बचेंगे तो और बनाएंगे, आणि त्याच उद्देशानं आहेत. सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळचा बॉल हवेमध्ये आहे. जेलची नामी संधी तिकडे, या वेळेला मात्र सोडला नाही आहे. फेविकॉल कॅच. 2-3 अटेम्प्ट झाले, परंतु बॉल वरती मात्र नजर ठेवली आणि अखेरकार लॉंग ऑफ मध्ये आपण विकेट पडताना पाहिली आहे. हा टीमला बसलेला धक्का आहे. तीन षटकांपैकी आपण जर विचार केला या षटकातून अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. षटक क्रमांक 3 गोलंदाज आहे तो म्हणजेच बाबासो निकम मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील पहिला सामना श्रुती 11 जिंकला. बॉस रॉयल्सला त्यांनी परास्त केलं होतं. सान्वी स्ट्रायकरनं दुसरा सामना वाटोळे वॉरियर्सच्या विरोधामध्ये जिंकला आणि भैरवनाथ टायगर्सला हरवत आपण पाहिलं की 2 अंक ज्यांनी प्राप्त केले ते फ्रेंड्स फायटर. आणि दरम्यानचा चौथा सामना आहे बाबा 11 आणि ईश्वरी 11 यांच्यामध्ये. दर्शनी मॅच, रोमांचक मॅच, गोलंदाजांची ताकदवर भूमिका पाहायला मिळते. डेथ ओव्हर गोलंदाज देखील आता अटॅकिंग बनत चालले. अक्षरशः काही आपण मॅचेस मध्ये पाहतो की जे खेळाडू आहेत एंडिंग ओव्हर्सचे त्यांच्यावरती हल्ला कलळ फलंदाजी होते, परंतु आता तसं नाहीये. या वेळेला मात्र अगदी आपण पाहिलं की अटॅक्स दाखवले जात आहेत. सह्याद्री कला क्रीडा व सोशल फाउंडेशन पाटण तालुका चेंडू आपण पाहतोय. यावेळेला धावा घेण्यासाठी प्रयत्न झाले गेलेत. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर यावेळेला मात्र 1 धाव आले असता एका धावेनं आपण टीमला 41 आकड्यावरती जाताना पाहतोय. 41 रन्स. इकडे करतो टॉप, नाही तो पडला वाटतं. ओके 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 सॉरी. अरे मरल माणूस. हे कर ना वर्कर, खुर्ची घे ना. ईश्वरी 11, बॉस रॉयल्स, फ्रेंड्स फायटर, श्रुती 11, वाटळे वॉरियर्स, बाबा 11, भैरवनाथ टायगर, मराठा वॉरियर्स आणि A1 वॉरियर्स आणि सान्वी स्ट्रायकर असे संघ आहेत. अगदी आपण जर विचार केला 10 संघांचा प्रवेश आहे. लोकनेते दिवा पाटील क्रीडांगण सेक्टर 20 कामोटे मधील हे मैदान, आणि या मैदानाचा आपण इथे अभ्यास करतोय. मैदान राहिलं नाहीये, ते रणांगण बनलंय. आणि आज रणांगणामध्ये आपण पाहू शकतो की तितकेच भव्य दिव्य असे सामने आपल्याला पाहायला मिळतात. सामन्यावरती पकड निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा खेळाडूंच्या अंतर्गत होती आहे. संघ आपण पाहू शकतो टीम जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच एकूण 43 या आकड्यावरती 64 पर्यंत पोहोचायचंय. शेवटचं षटक आहे. 5 बॉलमध्ये जे काही करायचं ते करावं लागेल, अन्यथा नाही. व्हाईट बॉलचा इशारा पण त्यांचा अतिरिक्त 1 धाव टीमला मिळते. एका धावेला धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय
एकूण धावा धावफलकावरती बघायला मिळत आहेत त्या म्हणजेच टोटल 44 धावा 44 रन्स आपण धावफलकावरती बघतोय. खात्यामध्ये लागलेल्या धावा ओव्हर द विकेट ना पुढचा बॉल 20 पाहिजेत अजूनही 20 पाहिजेत अजूनही किमान 3 मोठे फटके. उर्वरित चेंडूंचा विचार केला तर आता अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू 20 धावा 2 धावा 3 षटकार 4 चेंडू 20 धावा 2 चौकार 2 षटकार ही समीकरणं आज हे सूत्र तुम्हाला वापरावे लागतील. लीडिंग एज फिल्डर होते किमान 2 धावा घेणं गरजेचं होतं बघा कारण आता मात्र 18 वाजतील तुमच्याकडे. एकाला माघारी परतावं लागेल एकाला माघारी परतावं लागेल. आता 19 राहतील. तीन मध्ये 19 एखादा वाईट चेंडू आला तर मग पुन्हा एकदा या मॅच मध्ये जिवंत होतील अन्यथा नाही. कसं होईल खेळ काय घडेल काय बिघडेल येणारी कालाने वेळ सर्व काही सांगेल कारण क्रिकेट खेळ म्हटला तर मग द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी इज अ क्रिकेट. या खेळामध्ये आपण पाहिलो की जर आणि तर या शब्दांना स्थान नसतं. द परफेक्ट प्लेस नाही आहे या खरं तर शब्दांना इफ अँड देनला आणि याचंच नाव क्रिकेट आहे मित्रांनो. ओव्हर द विकेट ना पुढचा बॉल फटका छान खेळला फिल्डर होते मिड कव्हरला चांगली दौड लगावली होती तिकडे. फिल्डिंगसाठी आपण पाहतोय प्रोटेक्शन चांगले लॉंग ऑफ मधून एक खेळाडू आले बॉलवरती चांगलं प्रोटेक्शन फिल्डिंग छान. धावा घेतल्या तोवर आपण पाहतोय 2 धावसंख्या पुढे जाते. संघ जाऊन पोहोचलाय 38च्या आकड्यावरती 39च्या आकड्यावरती माफ करा 47च्या आकड्यावरती 47 रन आपण धावफलकावरती बघतोय. यावेळचा बॉल फिल्डर आहे फर्स्ट स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग एका धावेपासून वंचित ठेवू शकणार नाहीयेत. एकच धाव मिळते एका धावेनं फारसा फरकही पडत नाहीये कारण मॅच मध्ये पूर्णपणे एंटर झालेत आणि टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय आता यावेळेला 48 आकड्यावरती. किती मार्जिननं सामना जातो हे पाहणं महत्वाचं आहे. औपचारिकता बाकी आहे. वाईट बॉल येतोय. एकूण धावा आपण पाहू शकतो आता 2 चेंडूत 15 धावा पाहिजेत. मुश्किल आहे इम्पॉसिबल आहे. पॉसिबल नाही म्हणू शकत आहे. क्रिकेटमध्ये काही घडतं परंतु पहा अशा प्रकारचे चेंडू झाले तर मग ते इम्पॉसिबलच म्हणावं लागेल आणि तेच घडत असताना मैदानाच्या आतमध्ये टीमची आपण धावसंख्या जर पाहिली तर यस अगदी एकूण बनवली त्यांनी ती म्हणजेच टोटल 49 आणि आता मात्र आपण पाहिलं की जवळजवळ